नागपूर जिल्ह्यातील सावनेर पांढुर्णा मार्गावर एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या मेटाडोरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकी चालक असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याचा अर्थात लाईनमनचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या सोबत असलेली 70 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. 27 फेब्रुवारी रोजी मधुमालती वायपॉईंटजवळ ही घटना घडली असून अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला. सविस्तर वृत्तासे की देवानंद नारेकर वय 50 वर्ष हे आपल्या दुचाकीने गाडी क्रमांक MH40J5621 सावनेरच्या दिशेने येत होते. त्यांच्यासोबत बेबीबाई माणिकराव पांडे वय 70 रा सावंगी या मागे बसलेल्या होत्या. दरम्यान सावनेरकडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मेटाडोरने गाडी क्रमांक MH31W6607 ने मधुमालती वायपॉईंटजवळ त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की दुचाकी चालक देवानंद नारेकर यांच्या डोक्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. त्यांच्या मेंदूचे 2 तुकडे होऊन तो रस्त्यावर विखुरला गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचाही यामध्ये पूर्णपणे चुराडा झाला आहे. मागे बसलेल्या बेबीबाई पांडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी सावनेरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने मृतदेह आणि जखमी महिलेला सावनेर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी देवानंद नारेकर यांना मृत घोषित केले असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सावनेर पांढुर्णा रोडवर वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांनी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका कर्तव्यदक्ष लाईनमनचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.